सर्वांना जय भीम। आज विभागीय आयुक्त भारती पुणे यांची आमची भेट झाली। भीम आर्मी आणि भीमराज सेना सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व पदाधिकारी आहेत आणि आज आमच्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील नाईक हेही होते। आणि या ठिकाणी आज आयुक्त मॅडम दीपाली मुंडेजी यांची भेट घेतली। भेट घेण्याचं हेच कारण होतं की काही जाहिरात निघाली आणि आरटीची जाहिरात निघाली, भारतीची निघाली, सारथीची निघाली, महाज्योतीची निघाली आणि सरसकट सर्वांना 100 जागा त्यांनी दिल्या आणि तेही ज्या आरटी आहे त्या ठिकाणी फक्त 12 जातींसाठी 100 जागा दिल्या आणि बाकी सर्व तिन्ही विभागात 100 जागा दिल्या। 22, 23, 24, 24 आणि 25 अशा 3 वर्षासाठी। आणि UGCचा गाईडलाईन आहे जे नीटमध्ये पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांना अगर फेलोशिप द्यायची असेल तर त्यांना 35 वर्षाची अट दिली आणि ती सरसकट भारती, सारथी, आरटी आणि तारटीच्या विद्यार्थ्यांना न लावता बाकी सगळ्यांनाच लावली गेलेली आहे। त्याच्यामुळे गैरसमज निर्माण झाला किंवा गोंधळ निर्माण झाला। अनेक विद्यार्थी आहेत ज्यांचे 35 वर्ष पूर्ण झाले आणि आता त्यांना फेलोशिप मिळणार नाही असा गोंधळ निर्माण झाला। त्यावेळी राजू थाटेजी होते, मी होतो, आमच्या चर्चा झाली। त्या विषयावरती आपण बोललो पाहिजे। भारतीमध्ये जाऊन दीपाली मुंडे यांची भेट घेतली पाहिजे आणि थोडं कायद्याचाही अभ्यास असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे 2016 पासून जे आम्हाला नेहमी कायद्यामध्ये मार्गदर्शन करतात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सर आहेत किंवा जयश्री पाटील ताई आहेत, हे पुण्याचा दौरा त्यांचा निश्चित ठरला होता वेगळ्या कामासाठी। त्यांना आम्ही याही ठिकाणी घेऊन आलो आणि आज सर्व विद्यार्थी सगळे दोन्ही संघटनेचे कार्यकर्ते आम्ही बसलो आणि सरांनी आमच्या सगळ्यांची भूमिका त्यांच्यासमोर मांडली की 35 वर्षाची अट नाही लागली पाहिजे। 100चं जे काही तुम्ही आकडेवारी ठेवलेले ते पण रद्द करा आणि ह्या 2 महत्त्वाच्या मागण्या त्यांनी लावून धरलं। त्याच्यात त्यांनी सांगितलं की सरकारनेच आम्हाला या गाईडलाईन दिलेल्या आहेत, आमचे सेक्रेटरी आहेत, वरचे मंत्री आहेत, अधिकारी आहेत, त्यांची चर्चा करावं लागेल। तर ठामपणे आम्ही सांगितलं की आम्हाला कोर्टात जावं लागेल कारण एका साईडला आरटी त्या ठिकाणी 12 कास्ट आहेत आणि अनुसूचित जाती जमाती त्या ठिकाणी 58 जाती आहेत। हा भेदभाव आहे किंवा अनेक मुद्दे त्याच्यातून चर्चेला गेले। त्याच्यामुळे हा विषय त्यांनी सांगितलं की मी आमच्या वरिष्ठांना मांडते आणि जे तुमचं निवेदन आहे मुख्यमंत्री साहेबांना देते, हर्षदीप कांबळे जे सचिव आहेत त्यांना देते, त्या समाज कल्याण खात्याचे जे मंत्री संजय सिरसाट जे आहेत त्यांच्याशी चर्चा करते आणि तुम्हाला 7 ते 8 दिवसामध्ये आम्ही रिप्लाय करतो। पण तो रिप्लाय आला नाही तर भीमराज सेना आहे, भीम आर्मी आहे किंवा अनेक अशा संघटना आहेत, सगळ्या संघटना आम्ही एकत्र येऊन जसं उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आम्ही एकत्र आलो तसं आम्ही सगळे एकत्र येऊन या भारती कार्यालयाच्या बाहेर आम्ही आंदोलन करू, मंत्रालयाच्या बाहेर आम्ही आंदोलन करू आणि जसं कोर्टामध्ये जाऊ, तुम्ही अगर निर्णय लवकर रद्द केला नाही तर कोर्टाने जाण्याची आम्ही त्यांना सूचना केलेली आहे। त्याच्यामुळे माझ्यासोबत राजू थाटेजी पण आहेत, भीमराज सेनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तेही आपल्यासोबत 2 शब्द मांडतील।